नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या ड्रॉइंगला डायमेन्शन्स कसे द्यायचे ते बघणार आहोत। ठीक आहे, तर ते इथं मी 2-3 सॅम्पल ड्रॉइंग्स ड्रॉ केलेले आहेत। आता डायमेन्शन्स देण्यासाठी हा एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण 2-3 प्रकारचे डायमेन्शन्स कॉमनली देऊ शकतो। त्यासाठी काय करायचं, डायमेन्शनवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर ज्या लाईनचं तुम्हाला डायमेन्शन द्यायचं आहे त्या लाईनवर कर्सर न्यायचा आणि तिथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली यायचं आणि मग परत एकदा ज्या ठिकाणी डायमेन्शन्स प्लेस करायचे तिथं पुन्हा एकदा क्लिक करायचं। एक लक्षात घ्या, इथं क्लिक करून ड्रॅग करायची काही गरज नाहीये। इथं डायमेन्शन हायलाइट झाल्यानंतर लाईनवर क्लिक करायचं, साईडला यायचं, प्लेस करायचं। हॉरिझॉन्टल डायमेन्शन साठी, व्हर्टिकल डायमेन्शन साठी किंवा अलाइन्ड डायमेन्शन साठी हा एकच कॉमन ऑप्शन आपण यूज करू शकतो। जर तुम्हाला हा ऑप्शन यूज करायचा नसेल तर त्यासाठी सेपरेट ऑप्शन आहे इथं साईडला, लिनियर डायमेन्शन। लिनियर डायमेन्शनला गेल्यानंतर इथं काय करायचंय, 0.1 आणि 0.2 सिलेक्ट करायचं। पहिल्या याच्यामध्ये आपण लाईनवर क्लिक केलं, इथं लिनियर डायमेन्शनला गेल्यानंतर पॉइंट्स आपल्याला सिलेक्ट करायचे, 0.1, 0.2। हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायमेन्शन्स लिनियर मधून आपण देऊ शकतो। तिरक्या लाईनच्या डायमेन्शन साठी अलाइन्ड म्हणून ऑप्शन आहे, तो यूज करा। 0.1 सिलेक्ट करा, 0.2 सिलेक्ट करा आणि प्लेस। ओके, अँगल जर तुम्हाला शो करायचा असेल दोन लाईन्सच्या मधला तर त्यासाठी थर्ड ऑप्शन आहे अँग्युलर डायमेन्शन। अँग्युलर डायमेन्शनला गेल्यानंतर लाईन 1 सिलेक्ट करायची, लाईन 2 सिलेक्ट करायची आणि तुम्हाला कोणत्या सेक्शन मधला अँगल पाहिजे त्या साईडला कर्सर न्यायचा आणि तिथं क्लिक करून डायमेन्शन प्लेस करायचं। ओके, नेक्स्ट आहे सर्कल साठी। सर्कलचं डायमेन्शन आपल्याला शो करायचं असेल, रेडियस किंवा डायमीटर, तर इथं जायचं। इथं रेडियस आणि डायमीटरचे ऑप्शन दिलेले आहेत। रेडियसला गेला की सर्कलवर क्लिक करा, हा आला त्याचा रेडियस। त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे डायमीटर, सेम सर्कलवर क्लिक करायचं आणि प्लेस करायचं। जर तुम्हाला एखाद्या आर्कची लेंथ शो करायची असेल तर त्यासाठी आर्क लेंथचा ऑप्शन आहे। आर्क लेंथ ऑप्शन सिलेक्ट करून आर्क सिलेक्ट करा आणि बाहेर येऊन डायमेन्शन प्लेस करा। नेक्स्ट ऑप्शन आहे कोऑर्डिनेट। ऑर्डिनेट म्हणून ऑप्शन आहे, तो आपण कोऑर्डिनेट्स शो करण्यासाठी यूज करू शकतो। आता हे कोऑर्डिनेट्स जे आपल्याला शो होतात ते विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन शो होतात, म्हणजे हा जो ओरिजिन आहे आपला 0-0 तिथून ते कोऑर्डिनेट्स शो होतात। इथं आपल्याला काय करायचंय, आपल्याला तो पॉइंट सिलेक्ट करायचा आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहिजेत। हा झाला त्याचा वाय कोऑर्डिनेट आणि सेम खालच्या साईडला जर तुम्ही आला, हा झाला त्याचा एक्स कोऑर्डिनेट। एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपण याच्यातून शो करू शकतो। नेक्स्ट ऑप्शन आहे जॉग्ड डायमेन्शन। जॉग्ड डायमेन्शन मध्ये आर्क सिलेक्ट करायचा, इथं मध्ये एक पॉइंट क्लिक करायचा आणि हे साईडला आपण असं प्लेस करू शकतो। ओके, रेडियस साईडला शिफ्ट करायचं असेल तर हे डायमेन्शन आपण यूज करू शकतो। तर अशा प्रकारे आपण एखाद्या स्केचला डायमेन्शन्स ऍड करू शकतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।